जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। योजना करू या लोकप्रिय युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायचं आहे, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे। शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आज मंगळवार थेट पद्धतीने हप्ता जमा जाणून घेऊ। संपूर्ण बातमी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर सुरुवातीस लाईक करा, या व्हिडिओला लाईक करून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 7वा हप्ता आहे ते पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे। राज्य सरकारने एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2932 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो वितरित करण्याचं ठरवलेलं आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर हा हप्ता जो आहे तो लवकरच येणार आहे। आता तुम्हाला एक काम करायचं आहे, लाभधारी स्थिती कशी तपासायची या संदर्भात आपण माहिती पाहू। तर तुमचा हप्ता येणार का नाही हे तुम्हाला आपण जर पाहिलं तर तुमची लाभधारी स्थिती कशी तपासायची, तुमचा हप्ता येणार का नाही हे तुम्हाला तपासता येतं। तुम्ही अधिकृत वेबसाईटवर सुद्धा जाऊ शकता मित्रांनो। एकंदरीत आपण जर पाहिलं तर अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर तुमची लाभधारी स्थिती सुद्धा मित्रांनो तुम्ही पाहू शकता। अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षा होते, अखेर ही प्रतीक्षा आता संपलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे याला FTO स्टेटस तपासण्याची पण फार महत्त्वाची गरज आहे। ही प्रक्रिया आता होत आहे। FTO जे आहे ते सक्रिय करण्यास थोडा वेळ लागत असतो आणि FTO म्हणजे तुमच्या हप्त्याची स्थिती अधिक सुनिश्चितपणे तपासण्यासाठी तुम्हाला पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम पोर्टलचा वापर तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमचा हप्ता मिळणार का नाही हे तुमच्या लक्षात येईल। अत्यंत महत्त्वाचं असं हे अपडेट होतं। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। एकंदरीत हप्त्याचं वितरण हे 7व्या हप्त्याचं वितरण आता होणार आहे। FTO स्टेटस प्रक्रिया जी आहे ती आता होत आहे आणि तुमचं FTO यस आहे का नो हे तुम्ही तपासू शकता। अधिकृत वेबसाईटला भेट द्या, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय शिवराय। तसेच या व्हिडिओला लाईक पण करायला विसरू नका। धन्यवाद।